तुम्ही कधी विचार केला आहे का एका औषधाची किंमत 20 रुपये आणि दुसऱ्या कंपनीचं तेच औषध 200 रुपये? एवढा फरक का असतो? जास्त महाग औषध म्हणजे जास्त चांगलं असं तुम्हाला पण वाटते का? चला तर आज हे सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. नमस्कार, मी DRX विनाली वारी. माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ब्रँड मेडिसिन आणि जेनरिक मेडिसिन यामधला नेमका फरक काय आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी जेनरिक मेडिसिन म्हणजे काय? तर जेनरिक मेडिसिन मध्ये जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असते ते सेम ब्रँड मेडिसिन सारखंच असते. म्हणजे दोन्ही औषधांमध्ये आजारावर काम करणारा मुख्य घटक हा सेम असतो. मग फरक कुठे? तर ब्रँड मेडिसिन मध्ये त्याचं पॅकेजिंग, त्याचं मार्केटिंग आणि कंपनीचं नाव ह्यावर जास्त खर्च केलेला असतो. त्यामुळे ब्रँड मेडिसिन हे महाग असू शकतं. त्याच्या तुलनेत जेनरिक मेडिसिन मध्ये मार्केटिंग आणि त्याच्या पॅकेजिंगवर एवढा खर्च केलेला नसतो. त्यामुळे ब्रँड मेडिसिनच्या तुलनेत जेनरिक मेडिसिन्स हे स्वस्त असतात. उदाहरणार्थ समजा पॅरासिटामॉल 500 mg. एका कंपनीचं ब्रँड औषध आणि दुसऱ्या कंपनीचं जेनरिक औषध दोन्हीमध्ये पॅरासिटामॉल हे 500 mg असेल आणि ते योग्य दर्जा आणि नियमानुसारच बनवलेले असते. त्यामुळे ताप कमी करण्यासाठी किंवा वेदना कमी करण्यासाठी दोन्हीही प्रभावी ठरू शकते. पण लक्षात ठेवा, डॉक्टर किंवा फार्मासिस्टच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध स्वतःहून बदलू नका. पण लक्षात ठेवा, डॉक्टर किंवा फार्मासिस्ट यांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून औषध बदलू नका. औषध बदलण्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे. आणि जास्त महाग औषध म्हणजे ते जास्त चांगलं असा गैरसमज काढून टाका. योग्य औषध, योग्य माहिती आणि ते योग्य पद्धतीने घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. अशाच औषधांच्या माहितीसाठी माझ्या DRX विनाली वारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.